ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला पार्ट पाहिला टँजेंट आणि नॉर्मल, दुसरा पार्ट कोणता पाहिला आपण रेट मेजर, त्याच्यानंतर तिसरा पार्ट पाहिला आपण रोल्स थेरम, चौथा पार्ट पाहिला लॅग्रॅन्जिस थेरम आणि आता पाचवा पार्ट पाहायचा आपल्याला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. चला तर आता याचा कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन कोणतं. लंब चॅप्टर खूप मोठं चॅप्टर आहे, 8 मार्काचं चॅप्टर आहे आणि महत्त्वाचं चॅप्टर आहे. तर पाहता इथं इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. व्हॉट इज मीन बाय इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. तर पहिल्यांदा आपण अगोदर काय शिकलो म्हणजे ह्या इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग करता, तर याचा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आणि मग शॉर्टमध्ये फॉर्म्युले लिहून घेऊ. 2 फॉर्म्युले आहेत आणि मग प्रॉब्लेम कसे करायचे आहे ते नंतर पाहू. ठीक आहे. तर पहा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. तर पहिल्यांदा पाहू आपण एखादी लाईन आहे, अशी लाईन आहे समजा. ओके. आता ही लाईन आहे L. ह्या लाईननं जर एक्स ॲक्सिस आणि याला म्हणतो आपण वाय ॲक्सिस, हा ओरिजिन. तर ह्या लाईननं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ॲक्यूट अँगल जर केला असेल, ॲक्यूट अँगल म्हणजे समजा हा अँगल आहे थीटा, तर त्या थीटाला म्हणतो लाईनचा स्लोप. त्या थीटा इज इक्वल टू ॲक्यूट अँगल आहे, थीटा कसा आहे ॲक्यूट अँगल म्हणजे 90 पेक्षा कमी आहे, तर याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. स्लोप कसा आहे ते पॉझिटिव्ह. जसा जसा आहे पहा अँगल वाढत जाईल. आता समजा हा अँगल काढला मी, असा अँगल दुसरी लाईन घेतली, ह्या अँगल वाढला आहे ना, हाही ॲक्यूट अँगल असेल तर स्लोप कसा राहील पॉझिटिव्ह. पण समजा अशी लाईन आहे, एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे. आता पहा ह्या लाईननं केलेला अँगल पहा कसा आहे अँगल ॲक्ट्यूस अँगल 90 पेक्षा जास्त अँगल आहे. जर 90 पेक्षा जास्त अँगल असेल तर ह्या लाईनचा स्लोप म्हणजे टॅन थीटाच्या जागी ते अँगल टाकला तर व्हॅल्यू येते निगेटिव्ह. म्हणजे ते व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे स्लोप कसा कन्वर्ट होते निगेटिव्ह. इथे पहा, इथे अँगल कसा आहे एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल ॲक्ट्यूस अँगल आहे, 90 पेक्षा जास्त आहे, त्याचा स्लोप कसा राहील निगेटिव्ह. म्हणजे ॲक्यूट अँगल असेल तर स्लोप पॉझिटिव्ह आणि ॲक्ट्यूस अँगल असेल तर स्लोप निगेटिव्ह. ह्या एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा. पॉझिटिव्ह स्लोप ॲक्यूट अँगल पॉझिटिव्ह स्लोप, ॲक्ट्यूस अँगल निगेटिव्ह स्लोप. आता हे का फॉर्म्युला म्हणून तर आपल्याला टँजेंटचा विचार करायचा आहे. त्याच्यानंतर 90चा असला तर स्लोपच नाही राहत, कारण वाय ॲक्सिसचा स्लोप आहे का पहा नॉट डिफाईन, सरळ आहे म्हणजे नॉट डिफाईन. मग टँजेंट 90चा फोन केला एखाद्या लाईननं तर त्याचा स्लोप काढता येत नाही म्हणजे नॉट डिफाईन. आणि 0चा असला तर एक्स ॲक्सिसला काय असते पॅरलल, मग एक्स ॲक्सिसला स्लोप काय असते 0. मग याला पॅरलल असणाऱ्या कोणतीही लाईन असो त्या लाईनचा स्लोप कसा असते 0 असते. हे आपण कशामध्ये पाहिलं लॅग्रॅन्जिस आपल्या रोल्स थेरममध्ये पाहिलं. लॅग्रॅन्जिस मध्ये वेगळं पाहिलं आहे ना. तर पहा आता इथं इन्क्रीजिंग फंक्शन. व्हॉट इज मीन बाय इन्क्रीजिंग. 2 प्रकारची इन्क्रीजिंग फंक्शन आहे. एक सिंपल 2 प्रकारचे इन्क्रीजिंग फंक्शन आहे, 2 प्रकारचे डिक्रीजिंग फंक्शन आहे. थोडासा फरक आहे आणि काही इतकं सोपं आहे का तुम्हाला ते गळून जाईल आणि प्रॉब्लेम करता करताच लक्षात ठेवायचं आहे. तर इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे पहा, मी आता एक तुम्हाला हा कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरता एक ग्राफ काढतो अंदाजे. आता तुम्हाला इक्वेशन दिला आहे, त्याचा प्रत्येक वेळेस ग्राफ काढणार काय, ग्राफ काढता येणार नाही. ग्राफ काढायला वेळ लागतो, ग्राफ काढायची गरज नाही. पण मी आता एखाद्या फंक्शनचा ग्राफ असा आहे समजा इन्क्रीजिंग फंक्शन. हे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता असं फंक्शन आहे f of x झाला. आता हे फंक्शन जर पाहिलं ना तुम्ही तर हे इन्क्रीज होऊन राहिलं असं. आता इन्क्रीज होऊन राहिलं म्हणजे चढून राहिलं असं आहे ना. आता हे मॅथमॅटिकल कसं ऍडजस्ट केलं आहे इथून तिथपर्यंत घेतला मी. हा अशी कर्व असते का ती इन्क्रीजिंग होते डिक्रीजिंग होते ते पाहू. मग तिसरे कर्व पाहू. तर पहा समजा इथला पॉईंट घेतला मी, तुम्हाला माहिती आहे y इक्वल टू काय देत असतो f of x. म्हणजे f of x ची व्हॅल्यू म्हणजे कोणता कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट y ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट. समजा ही व्हॅल्यू घेतली मी x कोऑर्डिनेट x1 घेतली
इथं y ची व्हॅल्यू काय घेतली मग आता y ची व्हॅल्यू काय या पॉइंटची y ची व्हॅल्यू y1 सपोज x1 y1 म्हणजे f ऑफ x1 व्हॅल्यू y झाला याचे कोऑर्डिनेट आता x1 पेक्षा म्हणजे x1 ची किंमत म्हणजे x कोऑर्डिनेट वाढवतो समजा मी इथे x2 घेतला कोणता तरी कोऑर्डिनेट आहे इथं सपोज जनरली x2 आता ह्या पॉइंटवर आहे हा पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट x2 आहे याचा y कोऑर्डिनेट किती पहा y कोऑर्डिनेट इतका येईल समजा हा y कोऑर्डिनेट आहे f ऑफ x2 आपण ग्राफ काढताना इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू टाकतो म्हणजे y ची व्हॅल्यू काढतो y ची व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढतो f ऑफ x2 आता हे दोनच पॉइंट घेतो मी तिसरा एक पॉइंट घेता येते चौथा घेता येते पाचवा घेता येते याच्या मधले काय रिलेशन आहे ते पहा इकडून इकडे f ची व्हॅल्यू वाढून राहिली तर y ची व्हॅल्यू काय होऊन राहिली y इतका होता मग y इथं वाढला तिसरा पॉइंट घेतला इथचा x3 तर ही व्हॅल्यू कशी होईल वाढेल इथं पॉइंट घेतला वाढेल बरोबर आहे ना म्हणजे याचा अर्थ काय x1 ग्रेटर दॅन x2 आणि f ऑफ x1 काय आहे x1 आहे x2 ग्रेटर दॅन x1 पहा इथं हा कोऑर्डिनेट जास्त राहील इथे 1 राहील इथं 2 राहील इथं 5 राहील इथं 7 8 9 10 असं राहील ना म्हणजे इकडचे कोऑर्डिनेट कसे जास्त होत जाते म्हणजे x2 कसं राहील ग्रेटर दॅन x1 राहील मग व्हॅल्यू पहा कोणाची व्हॅल्यू जास्त आहे इथं therefore f of x2 इथं ह्या आकृतीमध्ये फ्रॉम ग्राफ म्हणजे कोणतीही आकृती वेगवेगळी राहू शकते फ्रॉम ग्राफ ह्या ग्राफवरून x2 ची व्हॅल्यू पहा x2 ची व्हॅल्यू x1 पेक्षा काय आहे जास्त आहे f of x1 असं जर होत असेल म्हणजे as x value of x increases and value of y also increases then function is called as increasing function म्हणून कोणतं फंक्शन आहे increasing function ओके एवढं माहित झालं आता increasing function पहिले आपण एवढंच पाहू increasing म्हणजे काय आणि decreasing म्हणजे काय आता वेगवेगळ्या कर्व काढता येते चढत गेली कर्व आणि असं जनरल मध्ये चढत गेली कर्व तर इन्क्रीजिंग उतरत गेली कर्व तर डिक्रीजिंग बरोबर आहे लेफ्ट हँड टू राईट हँड है ना हां आता पहा इकडून इकडे याचा विचार करा इकडून इकडे कोणते राईट हँड साइडला असा विचार करायचा म्हणजे x1 ग्रेटर x2 ग्रेटर दॅन x1 therefore from the graph f of x2 greater than f of x1 therefore as x increases then value of function also increases that is y increases value of function means y coordinate also increases therefore such a function is called as increasing function त्याच्यानंतर डिक्रीजिंग करतात डिक्रीजिंग एक झाला तुम्हाला इन्क्रीजिंग म्हणजे काय हे लिहून दिलं आहे इन्क्रीजिंग आणि डायरेक्ट आपण हे आकृती डायग्राम ग्राफची गरज नाही फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरता मी हा ग्राफ सांगू राहिलो नाहीतर फॉर्म्युला दिला प्रॉब्लेम सॉल्व केलं वेळ समाप्त पण आपण हे कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे आता त्याच्यानंतर दुसरा ग्राफ काढतो तुम्ही पहा असा ग्राफ घेतला आणि असा ग्राफ इकडे काढू शकता असा ग्राफ आता पहा ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत याच्या दरम्यानचे पॉइंट इथे तर टँजंट काढता येतच नाही है ना तुम्हाला झाला आहे मग आता पहा हे ह्या पॉइंट घेतला मी हा x1 पॉइंट झाला आता y कोऑर्डिनेट काय मिळाला इकडे y कोऑर्डिनेट म्हणजे f ऑफ x1 झाला आता इथं पॉइंट घेतला दोन पॉइंट घेऊन तुमच्या लक्षात येत ना x2 आता पहा बरं काय होते x1 इन्क्रीज झाला x2 पर्यंत काहीतरी व्हॅल्यू इन्क्रीज झाली स्मॉल h व्हॅल्यू म्हणजे x1 ची व्हॅल्यू प्लस h ची झाली आता y ची व्हॅल्यू पहा काय होते f ऑफ x2 हे काय झालं इन्क्रीज होऊन राहिलं इकडचं काय झालं डिक्रीज होऊन राहिलं बरोबर आहे म्हणजे काय म्हणताय हिअर सांगा x2 ग्रेटर दॅन x1 बट कोणती व्हॅल्यू f ऑफ x2 लेस दॅन x2 ग्रेटर दॅन x1 आहे पण उलट आहे पहा f ऑफ x2 लेस दॅन f ऑफ x1 म्हणजे जशी x ची व्हॅल्यू वाढते तशी y ची व्हॅल्यू काय होते इथला पॉइंट घेतला अजून कमी होते आहे ना अशी अजून का उतरती राहिली तर हे कमी होईल म्हणजे y ची व्हॅल्यू काय होऊन राहिली कमी such a function is called as a decreasing function is decreasing function
आता पाहू आपण टँजेंटचा विचार करू. आता तुम्हाला माहित आहे टँजेंट ॲक्यूट अँगल करेल तर पॉझिटिव्ह आणि ॲक्यूट अँगल केला तर निगेटिव्ह. आता पहा बरं, समजा ह्या पॉईंट घेतला मी इथं, ह्या पॉईंटवर जर टँजेंट काढली याची एक्स ॲक्सिस बरोबर कोणता अँगल केला? थीटा. हा कसा आहे? ॲक्यूट अँगल म्हणजे पॉझिटिव्ह. इथं पॉईंट घेतला, इथे हे टँजेंट काढले आणि ह्या टँजेंट काढल्यानंतर पहा काय होते? ॲक्यूट अँगल म्हणजे स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह. स्लोप म्हणजे तुम्हाला माहित आहे dy/dx झाला आपलं dy/dx आणि f(x) म्हटलं असलं तर f'(x) है ना. मग आता f' स्लोप ऑफ टँजेंट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन है ना. ते झाला स्लोप ऑफ टँजेंट, त्याला डिनोटेड बाय f'(x). काय होईल सांगा बरं इथे f'(x) स्लोप ऑफ टँजेंट. ॲक्यूट अँगल आहे इथे, ॲक्यूट अँगल f'(x) काय होईल? एक तर 0 राहू शकते किंवा ग्रेटर दॅन 0 आणि इक्वल टू लिहायचं. इक्वल टू काय लिहायचं नंतर म्हणजे f'(x) ग्रेटर दॅन 0. आणि आता इथं पहा बरं टँजेंट जर इथं काढली मी याची, हा अँगल पहा बरं x ॲक्सिस बरोबर कसा आहे? थीटा. हा होते ॲक्टिव्ह अँगल म्हणजे स्लोप कसा येईल? निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन करता f' डेरिव्हेटिव्ह f' लेस दॅन ऑर इक्वल टू 0. The function whose derivative is positive or equal to 0 is called as simple increasing function. याच्यात फरक आहे increasing function. And here as if the derivative of the function less than 0 or equal to 0 then function decreasing function. झालं, दोन फॉर्म्युले माहिती झाले तुम्हाला, डिक्रीजिंग फंक्शन आणि इन्क्रीजिंग फंक्शन झालं. आता राहिला आपलं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. याला म्हणू आपण इन्क्रीजिंग फंक्शन. कोणतं फंक्शन? इन्क्रीजिंग फंक्शन. बरोबर लक्ष द्या. याला म्हणू डिक्रीजिंग फंक्शन. याच्या करता म्हणजे हे एक टेक्निक आहे पाहतो. कारण पहा हे f(x) प्रत्येक वेळेस व्हॅल्यू घेऊन व्हॅल्यू टाकून अशा y ची व्हॅल्यू काढणं आपल्याला जमणार नाही है ना. म्हणजे मग त्याच्यावर ठरवता येते x ची व्हॅल्यू टाका, पहिले कमी व्हॅल्यू टाका, नंतर दुसरी व्हॅल्यू टाका, नंतर तिसरी व्हॅल्यू टाका, y ची व्हॅल्यू काढा म्हणजे f(x1) काढा, f(x2) काढा. y ची व्हॅल्यू कमी होत असेल, f ची व्हॅल्यू जास्त म्हणजे अपोजिट असेल तर काय समजायचं? इट इज द डिक्रीजिंग फंक्शन. आणि ॲज अ सेम असेल, प्रोपोर्शनल असेल बरोबर डायरेक्टली म्हणजे f ची व्हॅल्यू वाढली, y ची व्हॅल्यू वाढली तर त्याला काय म्हणायचं? इन्क्रीजिंग फंक्शन. पण हे जे मेथड आहे हे मेथड एकदम जास्त वेळ घेणारी आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पहा, टेक्निक पहा काय अप्लाय केलं. ह्या शास्त्र ज्याला काही काढला पण त्यांना काय टेक्निक अप्लाय केलं? टँजेंटचा विचार केला. बरोबर आहे, टँजेंटचा विचार केला. जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल, असं फंक्शन इन्क्रीजिंग असेल आणि एखाद्या पॉईंटवर टँजेंट काढली, अशी टँजेंट काढली तर हे टँजेंट एक्स ॲक्सिस बरोबर ॲक्यूट अँगल तयार करते. ॲक्यूट अँगल तयार करते याचा अर्थ स्लोप ऑफ द टँजेंट इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग स्लोप ऑफ टँजेंट इज पॉझिटिव्ह तर आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलो. स्लोप ऑफ द टँजेंट इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ द कर्व. सर्वात पहिल्यांदा पार्ट वन झालं dy/dx. dy/dx म्हणजे f'(x) आहे ना. मग पॉझिटिव्ह स्लोप आहे. आता पहिल्यांदा सांगितलं मी पॉझिटिव्ह स्लोप केव्हा असते? ॲक्यूट अँगल केला तर. मग ॲक्यूट अँगल करते ना इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये, म्हणून स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह आहे म्हणजे f'(x) ची व्हॅल्यू कशी आहे? एक तर 0 येईल किंवा ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणून हे इन्क्रीजिंग. नंतर जर डिक्रीजिंग फंक्शन असेल तर टँजेंट काय करते? ॲक्टिव्ह अँगल करते. ॲक्टिव्ह अँगल केला तर टँजेंटचा स्लोप कसा येईल? निगेटिव्ह येईल. बरोबर आहे. निगेटिव्ह आल्या म्हणजेच काय होते? स्लोप ऑफ टँजेंट निगेटिव्ह. स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे dy/dx. dy/dx म्हणजे f'(x). f'(x) कारण मग लेस दॅन 0 ऑर इक्वल टू 0. आता आपण फक्त एक लूप घेऊन दाखवू आहे ना. तर काही फंक्शन असे आहे, काही इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग होते, काही इंटरवल मध्ये डिक्रीज. एखादी कर्व काढून दाखवतो मी तुम्हाला. ते इंटरवल बनत असते त्याला. हे तिसरी कर्व. तिसरी कर्व कशी आहे पहा. आता असं वाटते का तुम्हाला हे समजलं असलं पाहिजे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं
डिक्रीजिंग म्हणजे ॲक्टिव्ह अँगल पटकन आकृती काढली, नाही आठवलं तर तुम्हाला फॉर्म्युला तर एक आकृती काढली डिक्रीजिंगची. टॅन्जंट कशी आहे है ना, टॅन्जंट ॲक्टिव्ह अँगल करते म्हणजे f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू 0 डिक्रीजिंग. आणि इन्क्रीजिंग फंक्शन चढत गेलेलं फंक्शन टॅन्जंट काढून पाहायची. थीटा अँगल कसा आहे ॲक्यूट अँगल म्हणजे स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह म्हणजे f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे इन्क्रीजिंग फंक्शन. बरोबर आहे. तर ह्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. आता त्याच्यात मग आहे थोडेसे आयडियाज आहे, ते आयडियाज बघू आपण. त्याच्यानंतर आता एखादी कोर तिसऱ्या नंबरची कोर बघू. तिसऱ्या नंबरची कोर आहे समजा मी हे इकडे निगेटिव्ह कडे काही घेत नाही, आता पॉझिटिव्ह कडे घेतो. कोणतेही बाजून राहू शकते असं काही नाही याच्यात. मी असं घेतो अशी कोर. आता हा पॉइंट घेतला पहा बरं, याचा विचार केला तुम्ही x1. मी आता वेगवेगळे पॉइंट काढून दाखवतो. x1 हा पॉइंट आहे x1. तर ह्या पॉइंट पासून हे कोर कशी होऊन राहिली इन्क्रीज होऊन राहिली. आता कोरवरच लक्षात येईल तुमच्या हे कोर इन्क्रीज होऊन राहिली वाढून राहिली. असा एक पॉइंट येते का ह्या पॉइंटवर फंक्शन काय होते टर्न होते पहा. अशा लूप पाहिल्या असाल तुम्ही फिजिक्स मध्ये साइनचं फंक्शन कॉसचं फंक्शन हे वाढून राहिलं. आता ह्या पॉइंटवर असा पॉइंट मिळते काही कोर पुष्कळशा कोर राहते, सर्वच कोर राहते. आपण फक्त 2 कोर घेतल्या, फक्त इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग हा पॉइंट क्लिअर करण्याकरता घेतला. पण आता तसं नाही. आता पहा अशी कोर पाहिली, अनेक कोर आहेत, आपल्याला कोणती कोर राहू शकते. मी फक्त एवढी कोर घेतली इन्क्रीजिंग दाखवण्याकरता, डिक्रीजिंग करता अशी कोर दाखवली. याचा फरक दाखवला. तर हे इन्क्रीज होऊन राहिले आहे ना. आता हे इन्क्रीज होऊन राहिली कोणत्या पॉइंट पर्यंत असा एक पॉइंट येते का त्या पॉइंट नंतर हे कोरचं इन्क्रीजिंग होणं थांबते आणि त्या पॉइंटवर हे कोर काय करते आपलं लूप बदलते आहे ना. काय होते डिक्रीज होते, अशी कमी होते होऊन राहिली डिक्रीज. म्हणजे हा जो पॉइंट आहे ना याला काय म्हणायचं टर्मिनल पॉइंट, क्रिटिकल पॉइंट, टर्मिनल पॉइंट. आता ह्या टर्मिनल पॉइंटवर काय इन्क्रीज होऊन राहिली डिक्रीज होऊन राहिली. मग आता इथे एक पॉइंट मिळाला, हे डिक्रीज झाला, डिक्रीज होता डिक्रीज झाला, कुठपर्यंत तरी डिक्रीज झालं आणि एक पॉइंट मिळते. ह्या पॉइंट नंतर फंक्शन कसं होऊन राहिलं इन्क्रीज होऊन राहिलं. म्हणजे हा कोणता पॉइंट झाला टर्मिनल पॉइंट. इन्क्रीज होता ह्या पॉइंट येते, ह्या पॉइंटवर काय होते बदलते आणि मग डिक्रीज होते. असे अनेक पॉइंट मिळणार तुम्हाला. बरोबर आहे ना. तर मी आता पहा x1 घेतो आणि हा पॉइंट घेतो x2 x इक्वल टू c पॉइंट घेतो आणि ह्या पॉइंट घेतो x2 फॉर एक्झाम्पल है ना. ह्या पॉइंट c घेतला. आता याच्यातला x1 x2 नाही इन्क्रीज होते कुठपर्यंत इन्क्रीज होते पाहू ना. हा पॉइंट घेतो मी x2, नंतर हा पॉइंट घेतो x इथपर्यंत पाहू ना. पहा इकडे काही घेणार नाही मी, हे तुमच्या लक्षात येऊन जाते. मग आता पहा इथं इन्क्रीज, आता इथं आलं इंटरवल म्हणजे फंक्शन कोणत्या इंटरवल मध्ये इन्क्रीज होऊन राहिलं आणि फंक्शन कोणत्या इंटरवल मध्ये डिक्रीज होऊन राहिलं ते पाहायचं आपल्याला. म्हणजे इंटरवल सांगता येते आपल्याला x1 पासून ते x2 पर्यंत आहे ना. x1 पासून ते x2 पर्यंत ह्या इंटरवल मध्ये कोणत्याही व्हॅल्यू घेतला तर फंक्शन कसं होऊन राहिलं इन्क्रीज. ओके. नंतर x2 पासून ते x3 पर्यंत ह्या फंक्शन कसं होऊन राहिलं ह्या व्हॅल्यू पर्यंत फंक्शन कसं होऊन राहिलं डिक्रीज. म्हणजे मी हा इंटरवल घेतला x1 x2. कधीही लक्षात ठेवा हा कोणता इंटरवल आहे ओपन इंटरवल है ना. तर या इंटरवल मध्ये हे पॉइंट घ्यायचे नाही हा शेवटचे पॉइंट. ह्या इंटरवल मध्ये ह्या काय होते इन्क्रीज होते. नंतर दुसरा x2 x3 ह्या इंटरवल मध्ये काय होते फंक्शन डिक्रीज होते. अजून इंटरवल मध्ये इन्क्रीज होईल मग डिक्रीज होईल. कधी कधी इन्क्रीज समजलं. तर अशी हे तिसरी म्हणजे असं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका काय फंक्शन इन्क्रीजच होते काय फंक्शन डिक्रीजच होते काय. तर असं होऊ शकते इन्क्रीज. फक्त आपल्याला काय काढायचं आहे इंटरवल काढायचं. फॉर व्हॉट व्हॅल्यू द फंक्शन इज इन्क्रीजिंग अँड फॉर व्हॉट व्हॅल्यू फंक्शन इज डिक्रीजिंग. फाइंड द इंटरवल है ना. तर आपल्याला 3-4 इंटरवल काढायचे नाही आहे. पाहू आपण प्रॉब्लेम मध्ये तुमच्या लक्षात येऊन जाते. फक्त तुमचा हे क्लिअर झाला का पहा. क्लिअर होत आहे, काही इझी कठीण नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही याच्यात. रॉकेट सायन्स आहे का याच्यात x1 हे वाढून राहिलं x2 पर्यंत. x1 म्हणजे इन्क्रीज होते ह्या इंटरवल ह्या पॉइंट पासून इकडे खाली पडते म्हणजे काय होते डिक्रीज होते. ह्या इंटरवल डिक्रीजचा आहे. आणि ज्या पॉइंटवर टर्न होते
त्या पॉइंटला काय करायचं, टर्मिनल पॉइंट, क्रिटिकल पॉइंट. आता याच्यावर जर आपण काय काढली, टँजेंट काढली, तर हे टँजेंट कशी असते, एक्स ऍक्सिसला काय असते, पॅरलल असते. म्हणजे या टँजेंटचा स्लोप एक्स ऍक्सिसच्या स्लोप एवढा राहील. एक्स ऍक्सिसचा स्लोप किती आहे, 0. म्हणून टँजेंटचा स्लोप कसा आहे, 0 आहे. आता मी सांगितलं होतं नुसतं इन्क्रीजिंग म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे काय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे काही फरक नाही आहे. स्ट्रिक्टली म्हणजे शेवटचे पॉईंट सोडून स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे मी काय लिहितो, इन्क्रीजिंग करता ह्या फॉर्म्युला अप्लाय करावा लागते, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इन्क्रीजिंग, ओके, याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं. नंतर हे कसं लिहिता येते पहा, f डॅश x ग्रेटर दॅन 0, याला म्हणायचं स्ट्रिक्ट इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, दॅट इज मोनोटॉनिक. मोनोटॉनिकली है ना, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. ओके, म्हणजे दोन वर्ड झाले आता तुम्हाला माहिती, स्ट्रिक्टली आणि स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. मग असं जर आलं तर इथं इक्वल टू लिहायचं नाही है ना, ग्रेटर दॅन 0. नंतर हे झालं पॉइंट. दुसरं असं आहे का, दुसरं काय येणार, असं डिक्रीजिंग फंक्शन. सेकंड, f डॅश x लेस दॅन ऑर इक्वल टू 0, याला काय म्हणायचं, सिंपल डिक्रीजिंग. आणि समजा हे असं लिहिलं f डॅश x लेस दॅन 0 इक्वल टू लिहिला नाही, तर याला म्हणायचं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता स्ट्रिक्टली दुसरा डिक्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. आणि याला काय म्हणायचं, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग फंक्शन. ओके, आता हे झालं तुमच्या लक्षात आलं असेल पहिलं आणि दुसरं. म्हणजे आता आपल्याला काय काढावं लागेल, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग समजलं नाही, पहिलं आणि हे दुसरं झालं. आता याचा उपयोग करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे सिंपल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम दिलं असते, इन्क्रीजिंग दाखवा, डिक्रीजिंग, काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण आता त्याच्यामध्ये लॉजिक आहे. पॉझिटिव्ह कसं दाखवायचं, पॉझिटिव्ह कसं दाखवायचं, निगेटिव्ह कसं दाखवायचं, तर लॉजिकली आपल्याला येते रे. लॉजिकली ठरवायचं आहे का डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे का स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. तर लक्षात ठेवा, द फंक्शन which is strictly increasing or strictly decreasing, this function is called as monotonic function. Monotonic function means which function strictly increasing or strictly decreasing, such a function is called as monotonic function. बरोबर आहे, इथे लिहून दिलं आहे मी, काही गरज नाही, डेफिनेशन कोणी विचारत नाही, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे है ना. नंतर आणि त्यासाठी काय, if अजून पुन्हा f डॅश x ग्रेटर दॅन 0 इक्वल टू नॉट इक्वल टू, इथे इक्वल टू नाही आहे, ग्रेटर दॅन 0, देन फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. द फंक्शन f डॅश x लेस दॅन 0, देन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग फंक्शन. डेफिनेशन पाहू, डेफिनेशन लिहून देतो तुम्हाला आणि मग प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते पाहू. इन्क्रीजिंग फंक्शन याला म्हणू आपण डिक्रीजिंग फंक्शन. पहा आता या डेफिनेशन मध्ये असं वेगळं दिलं आहे, आपल्याला तेवढं काही पाहायचं नाही आहे. पहा, इन्क्रीजिंग फंक्शन, ए फंक्शन f is said to be strictly monotonically म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन ऑन an interval a b, ओपन इंटरवल. इफ f डॅश x, आता दुसऱ्या पद्धतीने लिहिता येते, f of x1 f of x2, ग्राफ काढून दाखवला तुम्हाला. f डॅश x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, आता तुम्हाला सांगितलं हे सिम्पली इन्क्रीजिंग आहे
आणि स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली तर f डॅश x ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंग फंक्शन definition. A function is said to be monotonically, that is strictly decreasing function on an interval a b if f dash x less than or equal to 0. Simple decreasing. आणि f dash x less than 0 monotonically decreasing function. अशा ह्या डेफिनेशन आहे. ह्या डेफिनेशन तुमचे मला तर असं वाटत नाही का ते तुम्हाला पाठ करावं लागेल डेफिनेशन. तुम्ही जर ग्राफ लक्षात ठेवले तसं ॲडजस्टमेंट स्लोप त्याच्यावरून लक्षात येईल आणि तसंही लक्षात येईल. ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग, लेस दॅन 0 डिक्रीजिंग, इक्वल टू आलं तर सिम्पल इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि ग्रेटर इक्वल टू नाही आलं तर मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग. अशा पद्धतीनं तुम्हाला हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मी समजतो. आणि याच्या पुढचा पार्टमध्ये आपण याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ. एकच प्रॉब्लेम वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व्ह करता येईल. मी एक टेक्स्ट बुकमधली मेथड सांगतो, एक माझ्या मताप्रमाणे काय तसं सांगतो, म्हणजे वेगळी दुसरी मेथड सांगतो. अशा प्रकारे ह्या पार्टवरचे प्रॉब्लेम एक्सरसाइज 2.4 मधले प्रॉब्लेम आणि एक काही सॉल्व प्रॉब्लेमही आहे तर सॉल्व प्रॉब्लेमही देतो करून. अशा प्रकारे आपण हे कंप्लीट करणार इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि मग शेवटला पार्ट राहील मॅक्सिमा मिनिमा. अशा प्रकारे मग हा चॅप्टर हा कंप्लीट होईल. तर एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम याच्या पुढच्या पार्टमध्ये घेऊ. भेटूया याच्या नंतरच्या पार्टमध्ये. कॉन्सेप्ट क्लिअर करून टाका बरोबर आणि जास्त वेळ व्हिडिओ लांबवत नाही. तेवढंच वाचा, तेवढंच डोक्यात घ्या आणि प्रॉब्लेम नंतर. ठीक आहे.